नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 28 जुलै 2024. आज प्रत्येक प्लॉटमध्ये माहिती देताना आज आपण प्लॉट नंबर 2मध्ये. बऱ्याच दिवसापासून आपण या प्लॉटला आलोच नव्हतो. पहिले तर मी शुभचिंतक जे आपले असतात त्यांना एक शुभ वस्तू दाखवायसाठी हा व्हिडिओ शूट करतो. ही जी आहे, मी कॅमेरामनला जवळ बोलेल, ही व्हरायटी आपली बारीवन माल्टा. झाड फार छोटं आहे, 1च वर्षाचं झाड आहे, ग्राफ्टेड असतं हे. आणि याच्यामध्ये कॅमेरामध्ये दिसत असेल, ही इथं चवन्नी दिसते. बरेच लोक बंगालमध्ये, कारण की ही बारीवन माल्टा बांगलादेशने रिसर्च केलेली आहे आणि इथं हे चवन्नी छाप दिसत राहतं. म्हणजे त्या साईडला या व्हरायटीला चवन्नी छाप म्हणतात. आणि शुभचिंतक आपण जे बोललो, आपले जे मित्र परिवार आहेत ते आपले खरंच शुभचिंतक आहेत. आणि काही आपलं शुभ होत आहे म्हणून चिंतेत आहे. चला, हे मजाकबाजीचा विषय होता, समजला असेल तर समोरच्याला समजून गेलं असेल. आज आपण या प्लॉटमध्ये टरबूज लावलेले आहेत. टरबूजही मी दाखवायला लावेल. हे टरबूज साधारणतः आता महिन्याचं झालेलं आहे, वेलावर पडलंय. आपण हा जो प्लॉट आहे हा 2 नंबरमध्ये आहे. 2 आणि 3 आपण त्या साईडलाही जाणार आहे. इथली मोसंबी जर म्हटले खूप छान आहे. नवीन लागवड जी केलेली आहे आपण, हे दिसत असेल तुम्हाला, जे मरझर झालेली होती हे आपण परत लावलेली आहे. मोसंबी दाखवायला प्रयत्न करेल. खूप सुंदर मोसंबी झालेली आहे. म्हणजे प्रत्येक झाड खरंच सुंदर सेट होत चाललेलं आहे. आणि जर शेतात आल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह गेन जर असली तर नक्कीच आपल्यालाही आनंद होतो, आवड येते. पपई मी रेग्युलर दाखवतच राहतो. काही छोटी, काही मोठी, काही ना काही देऊनच जाईल. अपेक्षा भरपूर काही ठेवतच नाही आपण. झाडांचं म्हटलं, मोसंबीची क्वालिटी म्हटली, खरंच सुंदर आहे. आता आपण ते जी तुम्हाला फळ दाखवलं मोसंबीचं, ते आपण आता काढून घेऊ, कारण की शेतात फिरता फिरता ते दिसलं. आपण साधारणतः हा पुढचा जून म्हणजे साधारणतः 2 वर्षाचं झाड होऊन जाईल. त्याच्यानंतरच आपण 3ऱ्या वर्षाची वाटचालीमध्ये काही झाडं जे नैसर्गिकरित्या फुटतील आणि फळं देतील तेच घेणार आहे. पपई इथली पण दाखवायचा प्रयत्न करतो. काही छोटी आहे, काही मध्यम स्वरूपाची आहे, काही मोठी आहे. आता आपण प्लॉट नंबर 3मध्येही जाऊ. इथली पपई मी वापस कॅमेरामॅनला सांगेल का दाखवा. मोसंबी तर खरंच सुंदर, इतकी सुंदर सेट झालेली आहे का, जे आपले साधारणतः मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 2000 झाडं गेले होते आपले 14,000 झाडांमध्ये. पण जे आहेत, जे सेट झाले ते खरंच सुंदर आहेत. आणि छोटे छोटे प्रयोग आपण हे करतच राहतो. आता या 1-2 दिवसामध्ये आपण मधात जी आहे जागा शिल्लक, त्याच्यात भेंडी पण लावणार आहे. नक्कीच त्याचाही व्हिडिओ जेव्हा लागवड होईल, आपण तुमच्या टोकन यंत्रानेच लागवड करणार आहे. आपण आता खाली प्लॉट नंबर 3मध्येही जातोय. हा 2 नंबर होता. आणि इथली टरबूज पण मी दाखवायचा प्रयत्न करेन. हे पण साधारणतः 1 महिन्याचं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि काही काही मोसंबीचे झाडं तर आहे ना, पाहिल्यानंतर इतकं फ्रेश वाटतंय का, खरंच जे आपण 365 दिवसापासून सतत, तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले, बेड बनवण्यापासूनचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. आपल्याला काही ॲड करायची नाही, माझ्याकडे कोणतीच वस्तू विकायला नाही, मी प्रमोटही करत नाही. माझ्या शेतीचा रेकॉर्ड यूट्यूब सांभाळतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो. मला त्याच्यामध्ये काही खूप अपेक्षा आहे का मी खूप मोठा इन्फ्लुएन्सर आहे किंवा खूप मोठा यूट्यूबर होईल आणि मला त्याच्यातून काही अर्निंग मिळेल, मुळीच नाही. काहीच आपल्याला त्याच्यातून अपेक्षा नाही. जे लोक खरंच आपले शुभचिंतक आहेत ते आपल्याला सजेस्ट पण करतात, काही चुकलं तर माहिती पण देतात. आपणही शांत चित्तेने ऐकून घेतो. आपलं चुकलं असेल तर आपण त्याच्यावर दुरुस्ती करायचा प्रयत्न करतो. आणि अजून काय आपल्याला चांगलं करता येईल आणि वाईट जर झालं तर मी सावधही करतो का नाही, या पद्धतीने केलं तर नक्कीच नुकसान होईल. हाच या व्हिडिओ मागचा आपला उद्दिष्ट असतो. आपल्याला काही भरपूर अपेक्षा नाही आहे का या पपईमधून आपल्याला भरपूर पैसा मिळेल, किंवा मोसंबीचं तर दीर्घकालीन उत्पन्न देणारं पीक आहे. साधारणतः
लागवड केल्यानंतर 3-4 वर्षापासून चांगलं उत्पन्न चालू होईल. हा प्रयोग माझ्या हिशोबाने 15 एकरामध्ये, मला तरी वैयक्तिक असं वाटतं का 15 एकरामध्ये 14,000 प्लांट महाराष्ट्रात कोणाचेच नसतील. लावलेत लोकांनी, मी जालना साईडलाही जाऊन आलो होतो. कोणी 1 एकर लावलंय, कोणी 2 एकर लावलेलं आहे. आपण 15 एकर हाय डेन्सिटीमध्ये मोसंबी लागवड केली. हाच विषय मोठा आहे. आपण आपली तेवढी ताकद पण होती, झाडं एवढे लावायचे, खर्च करायचा आणि त्याच्यानंतर आंतरपिकामध्ये काही ना काही प्रयोग करत राहू. जर नक्कीच 2 पैसे जर याच्यात मिळायला लागले तर मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगेल की तुम्ही करा, काही अडचण नाही आपल्याला त्याच्यामध्ये. आणि नसेल येत तर नका करा. आता या साईडला मी दाखवेल बा, इथं आपण मल्चिंग नसल्यामुळे आपलं बरंचसं वेल टरबुजांचं दिसत नाही आहे, कारण की किडे किटकोल येतातच, ते त्यांचं भोजन असतं ते खातात. पण लागवड करतानाच एवढी दाट लावलेली आहे का काही झाडं म्हणजे जे वाचतील ते आपले. आणि नक्कीच काही साईडला खरंच सुंदर झालेले वेल. नक्कीच प्रत्येक प्लॉटचं एक वैशिष्ट्य आहे आणि आपण तेच दाखवण्यासाठी हे व्हिडिओ शूट करत असतो. पपई पाहतच दाखवतो राहतो मी का इथं जी आहे काही चांगली, काही बसलेली. 10,000 लावायचा उद्दिष्ट होता का 10,000मधून तर 5,000 जरी आपले फळं देतील पपईचे तरी आपल्याला काही ना काही पैसा मिळवत जाणार. कारण की ही अशी जागा वेस्टेज राहणार आहे 2 ते 3 वर्ष. जेव्हा हे झाडं खूप मोठे होतील तेव्हा नक्कीच मधात चालता येणार नाही, झाडांची सावली आतमध्ये पडेल, तेव्हा आपण इथं काहीच घेऊ शकत नाही. पण आज हे छोटे रोप आहेत ते हे वाढायला 2-3 वर्ष लागणार आहेत. मोसंबीची क्वालिटी खरंच सुंदर आहे, दाखवतानाच आनंद होतो. आणि आपण प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये ते सांगत राहतो का खरंच कोणाला जर यायचंही असेल तर तुम्ही या, माझ्या शेतात या, आपण बसून चर्चा करू. काही वेल खरंच सुंदर झालेले आहेत पपईचे, आपल्या टरबुजांचे, आणि लागवड करताना दाट केलेली आहे आपण. त्याच्यामुळे काही झाडं जरी वेल जरी थांबले तरी आपल्याला काही ना काही पैसा देऊनच जातील. काही झाडं पपईचे पण सुंदर आहे. मोसंबी तर खरं अप्रतिम, काळोखी जी म्हणतात ना, बस खूप सुंदर. काही काही झाडं तर इतके पाहण्यासारखे होऊन गेलेले. आता आपण त्यांना कट करायलाही बोलवणार आहे, त्यांची कटिंग करायची आहे आपल्याला. तरी मी तुम्हाला खालच्या प्लॉटमध्ये 4 नंबरमध्ये घेऊन जातो. आता इथले टरबूज पण तुम्हाला जे लावलेलं आहे तिथं मल्चिंग होता आपला, तिथले आपण ग्रोथ दाखवू टरबुजांची. आणि या पद्धतीनेच आपण अजून 2 ते 3 वर्ष जर सातत्याने मेहनत केली तर नक्कीच आपल्याला याचे रिझल्ट चांगलेच मिळणार आहे. आता इकडे आपलं तणनाशक मारायचंही काम चालू आहे. साधारणतः आता आपण या प्लॉट नंबर खाली 4 मध्ये येऊ. इथं तर खूपच सुंदर, तर पपई 1 नंबर आहे. इथं आपला मल्चिंग आहे. इथली ग्रोथ मागच्या 4-5 दिवसाच्या व्हिडिओमध्ये दाखवलीच होते. मल्चिंग असेल तर नक्कीच काही ना काही फायदा होतच असेल, होत असेल म्हणण्यापेक्षा होतोच. पण आपण तिथं काही कारणास्तव मल्चिंगही काढून घेतला. लागवड साधारणतः एका वेळेचीच आहे. ही जमीन फार सुपीक होती खालची, त्याच्यामुळे इथली पपईची क्वालिटी पण सुंदर आहे. कॅमेरामॅनला मी दाखवेल का, दाखवा फळं, आणि जे येईल ते येईल. आपल्याला काही भरपूर उत्पादन घ्यायच्या अपेक्षित नाही आपण, कारण की अतिरिक्त पीक आहे आपलं. आणि या पद्धतीनेच झाडंही आपले खूप सुंदर सेट झालेले आहेत. तरी असो, आपल्याला व्हिडिओ बनवायचा उद्दिष्टच तो होता का 2 नंबर प्लॉटमध्ये काय परिस्थिती आहे, 3 नंबरमध्ये कशी परिस्थिती आहे, आणि 4 नंबरमध्ये आपण आता उभे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, आणि हो, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा. एवढंच बोलू आणि आज आपण इथंच थांबू. नमस्कार.